नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमीच्या तर्फे तुमचे सहर्ष स्वागत करतो. मागील भागामध्ये आपण तहसीलदार या पदाविषयी माहिती पाहिली होती. या सिरीज मध्ये आपण महसूल प्रशासनामधले कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी आणि त्याच्यानंतर तहसीलदार या पदांविषयी माहिती पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण उपजिल्हाधिकारी किंवा DY कलेक्टर या पदाविषयी माहिती पाहणार आहे. बघा, उपजिल्हाधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर हे जे पद आहे हे प्रांताच्या ठिकाणी असते. जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत या काही तालुक्यांचा मिळून प्रांत तयार होत असतो किंवा त्याला प्रांत असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी प्रांताधिकारी किंवा त्यालाच उपजिल्हाधिकारी हे अधिकारी नेमले जातात. म्हणजेच प्रांताच्या ठिकाणी प्रशासकीय प्रमुख हा DY कलेक्टर किंवा प्रांताधिकारी असतो. महसुलाच्या उपविभागावर उपजिल्हाधिकारी किंवा त्यालाच काय म्हटलं जातं रे, प्रांताधिकारी हा अधिकारी नेमला जातो. त्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते प्रांत लेवलचं असतं. जिल्ह्यातील काही तालुके जे आहेत त्याला प्रांत असं म्हटलं जातं आणि प्रांताच्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी हा प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी किंवा त्यांना उपविभागीय अधिकारी सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये निवड दोन प्रकारे केली जाते. प्रांताधिकाऱ्याची निवड एक UPSC तर्फे केली जाते, संघ लोकसेवा आयोगाद्वारे. ते प्रशिक्षणार्थी अधिकारी असतात, प्रशिक्षणार्थी अधिकारी. आणि दुसरी जी निवड आहे ही दुसरीची निवड MPSC तून केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रांताधिकाऱ्याची काय केली जाते रे, निवड केली जाते. आणि नेमणूक, त्यांची जी नेमणूक आहे ती नेमणूक संबंधित राज्य शासन, नेमणूक असेल, नियुक्ती असेल, बडतर्फी असेल, निलंबन, नंतर पदोन्नती, वेतन, हे सर्व राज्य शासन करत असत. बघा, नियुक्ती संबंधित राज्य शासनाद्वारे आणि निवड कोण करते रे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आता याच्यामध्ये मी सांगितलं संघ लोकसेवा आयोगाद्वारे ज्यांना निवडलं जातं ते प्रशिक्षणार्थी म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतात. प्रांताधिकाऱ्याची कार्य काय आहे बघा, तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदाराची जी कामं असतात तीच कामं प्रांताच्या ठिकाणी कुणाची असतात, उपजिल्हाधिकाऱ्याची असतात. मग याच्यामध्ये बघा, उपजिल्हाधिकाऱ्यास कार्यक्षेत्रातील कामाच्या स्वरूपानुसार उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे प्रांत लेवलला ते काय असतात रे, दंडाधिकारी असतात. उपविभागीय निवडणूक अधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात. महसूल विषय बाबतीमध्ये जे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार आहेत या दोघांमध्ये समन्वय साधण्याचं काम उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी करत असतात किंवा त्यांना दुवा असं म्हटलं जातं. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामधला दुवा जो आहे तो प्रांताधिकारी असतो. उपजिल्हाधिकारी हा प्रांताचा प्रशासकीय प्रमुख असतो. उपविभागात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोण पाहतात रे, उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी पाहतात. जिल्हाधिकारी जी कामे जिल्ह्यात करतो तीच कामे प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी उपविभागात करावी लागतात. किंवा बघा, मी सांगितलं की जिल्हाधिकारी असू द्या किंवा तहसीलदार असू द्या, त्या स्तरावर जी कामं करतात तीच कोण करणार आहे, प्रांताधिकारी कामं करत असतो. मग बघा, याच्यामध्ये महत्वाचं आजच्या भागामध्ये आपण उपजिल्हाधिकारी या पदाविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण जिल्हाधिकारी याविषयी माहिती पाहणार आहे. महत्वाचं, आपण संपूर्ण GS बॅच जी आहे ती फ्री घेणार आहे. तसंच आता एवढ्या 2 दिवसामध्ये आपण गणिताची सुद्धा बॅच चालू करत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटद्वारे मला माहिती कळवा. थँक्यू.